नमस्कार मंडळी. हिवाळा असो वा पावसाळा किंवा रोजच्या धावपळीत शरीराला ताकद देणारं काहीतरी गरमागरम प्यावंसं वाटलं की सगळ्यात आधी आठवतं ते म्हणजे शेवग्याचं सूप. अनेकदा हॉटेलसारखं सूप घरी जमत नाही किंवा कांदा टोमॅटोची फोडणी देऊन त्याची मूळ चव निघून जाते. म्हणूनच आज आपण अगदी पारंपरिक पद्धतीने कोणतीही वेगळी फोडणी न देता अत्यंत सोपं आणि पौष्टिक शेवग्याचं सूप बनवणार आहोत. यात आपण गाजर आणि मुगाची डाळ वापरणार आहोत, ज्यामुळे सूपला नैसर्गिक दाटपणा आणि अप्रतिम चव येईल. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण साहित्य पाहून घेऊया. तर इथे मी घेतलेला आहे शेवग्याच्या शेंगा, साल काढून छान तुकडे करून घेतलेले आहे. अर्ध गाजर घेतलेलं आहे मी छान तुकडे करून. त्यानंतर एक छोटं टोमॅटो घेतलेला आहे. मसाल्यांमध्ये मी वापरलेला आहे पाव चमचा काळी मिरी पूड, पाव चमचा जिरे पूड आणि चवीनुसार मीठ. त्यानंतर 2 छोटे चमचे मुगाची डाळ घेतलेली आहे. त्याऐवजी तुम्ही मसूरची सुद्धा डाळ वापरू शकता. 2 ते 3 लसूण पाकळ्या आणि एक छोटा आल्याचा तुकडा. तर इथे आपलं साहित्य बघून झालेलं आहे. आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. आता कुकरमध्ये आपण शेवग्याच्या शेंगांचे तुकडे घालूया. सोबतच गाजर आणि टोमॅटो घालायचा आहे. त्यानंतर आलं आणि लसणाच्या पाकळ्या घालूया. त्यानंतर अगदी स्वच्छ धुतलेली मुगाची डाळ घालायची आहे. त्यानंतर चिमूटभर हळद आणि अंदाजानुसार पाणी घालायचं आहे. इथे मी साधारण 2 ते 2.5 वाट्या पाणी घातलेलं आहे. आता कुकरचं झाकण लावून मध्यम आचेवर आपल्याला 2 ते 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत, जेणेकरून सर्व जिन्नस व्यवस्थित शिजतील. कुकर थंड झाल्यावर झाकण उघडून पाहूया. हे बघा, शेंगा, डाळ आणि गाजर अगदी मऊ शिजलेलं आहे. आता हे सगळं आपल्याला एका चाळणीमध्ये पाण्यासोबत काढून घ्यायचं आहे. त्यानंतर एका चमच्याने किंवा मॅशरने अगदी छान दाबून त्याचा पूर्ण रस आणि त्याचा गर आपल्याला छान गाळून घ्यायचा आहे. अशा प्रकारे गाळून घेतल्यामुळे शेंगांचे कडक तंतू किंवा त्याच्या साली असतात त्या बाजूला होतात आणि आपल्याला एकदम स्मूथ आणि सिल्की सूप बेस मिळतो. तर आता हा आपला सूप बेस तयार झालेला आहे. आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ, पाव चमचा काळी मिरी पूड आणि पाव चमचा जिरे पूड घालूया. काळी मिरीमुळे सूपला मस्त तिखटपणा आणि छान चव येते. आता हे सगळे मसाले ॲड करून झाले की सूप आपल्याला 2 ते 3 मिनिटं मंद आचेवर छान उकळू द्यायचं आहे. बघा, सूपचा रंग आणि टेक्स्चर किती सुंदर आला आहे. ना कॉर्नफ्लोअर ना कसली फोडणी, एकदम शुद्ध आणि पौष्टिक. आता सूप छान उकळायला लागलं की यात मी घालते 1 चमचा साजूक तूप. उकळतानाच तूप घातल्यामुळे तुपाचा खमंग स्वाद सूपमध्ये अगदी व्यवस्थित मुरतो. शिवाय शेवग्यातली पौष्टिक तत्व आणि व्हिटॅमिन्स आपल्या शरीरात व्यवस्थित ॲब्झॉर्ब होण्यासाठी साजूक तूप खूप मदत करतं. आता सूपला आपल्याला 2 ते 3 मिनिटं छान उकळू द्यायचं आहे. तुम्ही बघू शकता सूपचा रंग, कन्सिस्टन्सी किती सुंदर आली आहे. ना कॉर्नफ्लॉवर ना कसली फोडणी, तरीही एकदम दाट आणि पौष्टिक. आता हे गरमागरम सूप आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे आणि सर्व करताना वरून बारीक चिरलेली ताजी कोथिंबीर घालूया. कोथिंबीरमुळे सूप दिसायला तर छानच दिसतं, पण सोबत एक मस्त ताजी चव आणि सुगंधही मिळतो. आपलं गरमागरम इम्युनिटी वाढवणारं आणि शरीराला ताकद देणारं शेवग्याचं सूप तयार आहे. हिवाळ्यात किंवा आजारपणात किंवा पावसाळ्यात शरीराला तरतरी आणण्यासाठी हे सूप एकदम उत्तम पर्याय आहे. ही सोपी आणि पौष्टिक रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला ही कशी वाटली ते कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि सोप्या रेसिपीजसाठी कुकक्राफ्ट अँड क्रिएशनला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका सोप्या आणि पौष्टिक रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.